मी तुझ्याशी लढायला तयार आहे, मी तुझ्याशी लढायला तयार आहे, मी तुझ्याशी लढायला तयार आहे। मी आदराने नमन करतो त्यांच्या या प्रचार सभेला उपस्थित असलेले आमचे आदरणीय आप्पा, आमचे राजेंद्र घोरपडे, आमचे महामंत्री संभाजी शिंदे, प्रवीणजी राऊत, अनेक या ठिकाणी आमचे पश्चिमेचे अध्यक्ष शरद तेली आहेत, बाळाभाऊ घोरपडे आहेत, राजू लाड आहेत आणि संपूर्ण व्यासपीठ आहे। वेळ कमी आहे परंतु सगळ्यांची नावं घेतो, आपली क्षमा मागतो आणि आपलं सुद्धा या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतो। बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी आप्पा पाचव्यांदा निवडणुकीसाठी उभे आहेत। खरं तर निवडणुकीला उभं राहण्याचं काहीतरी मनामध्ये निकष असले पाहिजेत आणि एखाद्या ध्येयाने, विकासाच्या ध्येयाने पछाडलेले हे उभ्या महाराष्ट्राला दिशा देणारे आमचे नेते आणि कधीतरी कोणाला न दिसणारे परंतु कोणाच्या तरी हट्टाला बळी पडलेले उमेदवार आपण किती जणांनी पाहिले असतील? ज्यांनी ज्यांनी पाहिले असतील, माझी विनंती त्यांनी खरंच सदसद बुद्धीने हात वर करा बघू। आणि या ठिकाणी तुम्ही बसलेले आहेत की तुमच्यापैकी आप्पांना कोण नाही जाणत, अशांनी हात वर करा। किती जण आप्पांना जाणतात आणि किती जण आप्पांना ओळखतात त्यांनी हात वर करायचं। या ठिकाणी शेकडो लोक आप्पांना जाणतात, त्यांच्याकडे गेलं, त्यांचा हात मायेने पाठीवर फिरला, झालेली सगळी कामं झाली। विकासाच्या बाबतीत तर भगीरथाची गंगा बदलापूर पासून मुरबाड पासून ठाणे जिल्ह्यापर्यंत वाहते। आप्पा, या ठिकाणी फार माझ्याकडे वेळ नाहीये परंतु मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं वाटतं, खरंच ही सभा फक्त माडावासियांची आहे। पहिल्यांदा फक्त आम्हाला वाटलं होतं की 650 खुर्च्या लागतील, 250 खुर्च्या पुन्हा मागवल्या आणि त्याच्यानंतर 200 खुर्च्या पुन्हा मागवल्या। मोजून घ्या कोणी पण, 1050 खुर्च्या या ठिकाणी लागल्या ना आप्पा। मला वाटतं बदलापूर मधील सगळ्यात मोठी सभा माडावासियांनी करून दाखवल्याबद्दल तुम्हा सर्वांचा या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि आपल्याला नमन करतो। आप्पा, या ठिकाणी काही बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाने सारखे काम करतायत, कधीतरी वेड्यासारखी खोटी पत्रकं वाटतायत। अरे, कुठे श्याम भट्टाची तट्टाणी आणि कुठे इंद्राचा ऐरावत, त्या सूर्यावर थुंकायला जाशील आणि त्याने जर कधी एक थुंकी टाकली तर अख्ख्या थुंकीने तू पुरात वाहून जाशील रे राजा, सांभाळ स्वतःला। या ठिकाणी आप्पा, या ठिकाणी मी काम करत असताना 5 वर्षामध्ये तुमच्या आदेशाने काम करतोय। अहोरात्र स्वामी शेठ असेल, मी असेल, प्रकाश धोत्रे असतील, विलास जाधव असेल, प्रमोद माने असेल, अमोल राणे असेल, राठोड असतील, चव्हाण असतील, ते संपूर्ण गणेशवाडी बसून बीएसयूपी मध्ये असंख्य कार्यकर्ते बिचारे कुठेतरी लीन आहेत, कुठेतरी थोडेसे मर्यादेने वागणारे आहेत, म्हणून इथे त्यांना दम दाखवण्याचं काम करतो। अरे, तुझ्या दम आहे ना तर मला आवाज दे, मी तुझ्याशी लढायला तयार आहे। आता या ठिकाणी आज सभा ठेवली आप्पा, मुद्दाम उभा राहण्यामध्ये 60, 70, 80 लोकांना घेऊन आणि महिलांना घेऊन उभा राहिला, परंतु या रणरागिणींना मी नतमस्तक होतो आप्पा। उभ्या अख्खा आवाज दिला आणि समोरून चालत आल्याने फटाक्याच्या माळाने अख्खा माडा दमदमून गेला। मी सांगतो आप्पा, हा माडा आहे, माडाचा अर्थ आहे महाडा, डॅशिंगबाज हा माडा आहे आप्पा। आणि हा आप्पा ठामपणे माडा तुमच्या पाठीशी उभे आहे। कधी नव्हे तो रेकॉर्ड हा माडा यावर्षी तुम्ही तुमच्यासाठी करणार आहे आणि या माडाचा विकास तुम्हीच करणार आहे। तुम्ही भरभरून पैसे दिले आणि या ठिकाणी चोरी करून कामं करण्याचा प्रयत्न केला आप्पा। 70 लाखाची भिंत एका रात्रीमध्ये, एका पावसामध्ये पडली आणि म्हणतो मी बिल्डर। अरे, तुझ्या नावावर, बिल्डरकीच्या नावावर एका रात्रीमध्ये 70 लाखाची भिंत पडली। असे हे बिल्डर माडा चिरडल्याशिवाय राहणार नाही, फक्त घोडा में। ये आज तो झाकी है, अभी तक
आने वाली इलेक्शन बाकी है. फक्त नशिबाने माझ्या जोडीला ये फक्त समोर दाखवतो. मग आपा वामन म्हात्रे माझे मित्र आहेत, मी त्याला सांभाळून घेईन. आपा माझ्या कानामध्ये वामन म्हात्रे माझे मित्र काय बोलतात ते मला माहिती आहे. परंतु राजा एकदा होऊनच जाऊ दे रे, मी पण बिनजोड आहे. चल, पण या स्टेजवर आपण तुम्हाला सांगतो की हा म्हाडा या वेळेला मतांचा उच्चांक करणार आहे आणि भरभरून मतं तुमच्या झोळीमध्ये पडून तुम्हाला विकासाचे वारे फक्त किसन कोतोरे आणि वाऱ्यासारखी मतं या वेळेला पडून फक्त आणि फक्त तुम्ही अधिक मताने आणि मोठ्या विजयाने या ठिकाणी जिंकून येणार आहेत. आणि म्हणून तुमचं कामच लय भारी. आप्पा आता करा मंत्रिपदाची तयारी. एवढे फक्त शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. आणि धन्यवाद संजय भोईर सर. आणि आपलं पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी आपले लाडके आप्पा आमदार किसनरावजी कचोरे येत आहे. आणि आपण विषय सांगायचं झालं म्हणजे आमच्या परिसरात एक बारसं होतं आणि बारशाला माझा मुलगा गेला आणि तो बाबांबरोबर मला फोटो काढायचा आहे. तर आपण त्याला मांडीवर घेऊन फोटो काढला तर खूप आनंदित झाला आणि तो फोटो आम्ही मोठा फ्रेम करून घरात लावलेला आहे. म्हणजे आपल्याला लहान मुलं एवढी आवडतात की खूपच आवडतात. धन्यवाद आप्पा. मुरबाड विधानसभा मतदारसंघाच्या म्हाडामधील या जाहीर सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या शहराचे माजी नगराध्यक्ष राजेंद्रजी घोरपडे, ज्यांच्या सहकार्याने भारतीय जनता पार्टीच्या या विभागाचं काम होतंय ते आपले भाजपाचे शहराध्यक्ष संजयजी भोईर, शरदजी तेली, भाजपा महामंत्री संभाजी शिंदे, राष्ट्रवादी ठाणे जिल्हा युवती अध्यक्षा प्रियंका दामले, शिवसेना उपशहर प्रमुख आमचे गवई प्रवीण राऊत, माजी नगरसेवक किरणजी भोईर, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर घोरपडे, अंबरनाथ नगरपालिकेच्या नगरसेविका सुजाता भोईर, सागर घोरपडे, रतिताई पातकर, नशाताई घोरपडे, स्वामीजी दारवीर, प्रकाश धोत्रे, हेमंत चतुरे, अस्मिता भोईर, तात्यासाहेब सोनाळे, अरुंधती आलेकर, तुषार प्रभुदेसाई, संतोष मांजरे, प्रमोद माने, केतन शेळके, संतोष मांजरे, बाळा राऊत, दत्ता भोईर, अवधूत पिशेकर, व्यासपीठावर आणि उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, खास करून डोंबिवली परिसरातून आलेले काही प्रमुख मान्यवर, आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे म्हाडा रहिवासी, या आजूबाजूला उभे असलेले सर्वच पदाधिकारी, मान्यवर, मतदार बंधू भगिनी आणि माझ्या मित्रांनो, 20 तारखेला निवडणूक आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये आता तुम्ही आम्ही सगळे आलेलो आहोत. गेल्या 20 वर्षाचा तुमचा आशीर्वाद या बदलापूर वासियांनी जो दिलाय त्याची सुरुवात माझी सुद्धा म्हाडापासून झाली होती. पहिली माझी 2004ची पहिली सभा ही म्हाडामधूनच झाली होती आणि त्या म्हाडावासियांना मला पाठवून दाद केलं पाहिजे. खास करून या विभागामध्ये काम करत असताना खूप आनंद वाटत असतो. आमचे डॅशिंग आओ मोरेजी, आओ मोरे, आपलं वरती स्वागत आहे. या महत्वाच्या विकासाचा टप्पा हा म्हाडामधून सुरुवात होतो आणि या विभागामध्ये केवळ आपण काम केलं नाही तर 20 वर्षातलं परिवर्तन बदलापूरचं तुम्ही साक्षीदार आहात.
म्हाडामध्ये आम्ही ज्या वेळेला येत होतो 20 वर्षापूर्वी, एखाद्या अगदी साध्या पद्धतीचं कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसलेला हा परिसर, आणि पहिली सुरुवात म्हाडाच्या टाकीची आमच्या प्रमोद माने यांनी केली होती मागणी, बरोबर ना? पण आमचे धोत्रे त्या टायमाला इथं होते. त्यानंतर पुन्हा म्हाडाच्या बाबतीतल्या विषयांच्या काही चर्चा टप्प्याटप्प्याने सुरू झाल्या. पाण्याचा प्रश्न आहे म्हाडातला आपणच मार्गी लावून दिला होता. या भागातले रस्ते सुद्धा आपण त्या टायमाला पूर्ण केले होते. स्वामी दार्विन नंतर आपल्याबरोबर सहभागी झाले, प्रकाश धोत्रे आपल्याबरोबर सहभागी झाले, आणि त्यांनी या भागातला एक वेगळा विकासाचा मुद्दा हा माझ्यासमोर ठेवायला सुरुवात केली. म्हाडामधला सगळ्यात महत्वाचा की म्हाडा आणि नगर परिषद आमच्या रहिवाशांना पुन्हा पुन्हा डबल टॅक्स भरण्याचा प्रयत्न करायला लावतात. हा प्रश्न संजय भोईर आणि या सगळ्या टीमने माझ्याकडे दिला. या राज्याचे गृहनिर्माण मंत्री यांच्याबरोबर चर्चा करून बैठका करून हा प्रश्न निकालात काढलेला आहे. एकच टॅक्स फक्त आपल्याला भरावा लागणार आहे, पण एका कुठल्या तरी विघ्न संतोषीला वाटलं, त्याला त्याची काही अक्कल पण नाही, अशा माणसाने सांगितलं का त्याचं अजून काही झालंच नाही. यांनी बदलापूरच्या बाहेर कधी पाऊल ठेवलंच नाही. पाऊल ठेवलं असेल तर एखाद्या अनैतिक कामासाठी ठेवलं असेल, चांगल्या कामाला कधी ठेवलंच नाही. संजय भोईर ते चिडले काय चुकीचं नाही. म्हाडा रहिवाशांना खरा त्रास आहे तो यांच्यापासूनच आहे. म्हाडामध्ये अतिक्रमण करून स्वतःचं कार्यालय थाटलंय. मला वाटतं 25 तारखेच्या नंतर त्याचा पण मला निकाल लावावा लागेल. त्याला माहित नसेल, बाळा तू बच्चा होतास तिथपासून तुला हाताला धरून मी उभा केलं रे. आणि कोणाचा माझ्या कार्यकर्त्याच्या बाबतीत तुझी बोलण्याची अवकाशच नाही. त्याला ही माहित नसेल. रस्त्यात येत असताना माझी मुलं रस्त्यामध्ये मला कधीच साहेब बोलत नाहीत. आदराने सांगतात अप्पा, हा शब्द माझ्या हृदयाला भिडतो. आपल्या स्वतःच्या मुलाला तू सांभाळू शकत नाही, तर एवढ्या माझ्या मुलांना तुझी काय अवकाश आहे बोलण्याची? स्वतःच्या मुलाची अवकाश काय ती वाहून घ्यायला पाहिजे. त्यांनी आधी वाचवलंय त्याला आणि अजूनही जायला. हे पहिल्यांदा आपण पाहिलं पाहिजे. आरोप कोणावर करायचे, आणि मी कधीच करत नव्हतो, पण मला 2 दिवसापासून बोलायची वेळ आलेली. महायुतीने सगळ्यांच्या विचारातून मला उमेदवारी दिलेली आहे. महायुतीचे प्रमुख आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः बैठका घेऊन सगळ्यांना सूचना केल्या, सगळ्यांशी फोनवरून बोललेत आणि सगळ्यांना स्पष्ट आदेश दिलेत. असंतुष्ट काही आहेत की आमची ठेकेदारीवर काही ब्रेक लागेल का? आणि ब्रेक 100% लागणार आहे. मी कधी राजन घोरपडे पण आमचे नगराध्यक्ष होते. मी त्या टायमाला मी सुद्धा संजय सारखाच अगदी बिनधास्तपणाने बोललो होतो, कुठल्याही परिस्थितीत राजन घोरपडेंना नगराध्यक्ष करणार, माझ्यावर कारवाई झाली तरी चालेल. हा शब्द तुझ्यासारखा मी वापरला होता आणि केलं, पण एकदा सुद्धा नगरपालिकेमध्ये कधी हस्तक्षेप केला नाही. आम्हाला हे कधी शिकवलंच नाही. तुम्ही कुठंच त्याच्यावर भरता आणि आम्हाला काय सांगता. म्हाडामध्ये काम करत असताना माझी टीम एवढी मजबूत आहे, त्यांनी निश्चितपणे विधानसभेच्या नंतर लगेच नगरपरिषदेच्या निवडणुका लागतील त्या टायमाला माझा उमेदवार इथं निश्चितपणे निवडून तो भाजपचा आणि महायुतीचाच असेल, त्याच्यामध्ये शंका नाही. हे 1 दिवसाचं राहिलं नाही. हे आपण पेरता आणि त्याला आता आम्ही खतपाणी घालतोय. बदलापूरचा विकास महत्वाचा आहे. तुम्हा आम्हाला सगळ्यांना बदलापूरचा विकास हवा आहे. असल्या घाणेरड्या राजकारणापासून या बदलापूरचं नुकसान करणं आम्हाला शक्य होणार नाही. मी काल एका सोसायटीमध्ये रात्री 11 वाजता गेलो होतो. उत्तर भारतीय तिथशी जवळजवळ 70-80-90% उत्तर भारतीय होते. त्या उत्तर भारतीयांनी त्यामध्ये एक रिटायर फौजी होते.
त्याने उठले आणि सांगितलं मला मनोगत व्यक्त करायचे आहे. त्याने त्यांच्या शब्दामध्ये संवाद केले सांगायला अगोदर मला सांगितलं की आपण कशा पद्धतीने काम करता. त्याने खूप चांगलं मार्मिक व्यवस्थित बोलता बोलता सांगितलं कसं आहे, मी एका कार्यक्रमाला बसलो होतो एक 8-10 दिवसापूर्वी. त्या ठिकाणी बरीचशी दुसरी मंडळी होती आणि त्यांचं आपसामध्ये चर्चा चालली होती या निवडणुकीमध्ये काय होईल. एकाने सांगितलं कथोरे साहेब जर निवडून आले नाही तर बदलापूर 15 ते 20 वर्ष मागे जाणार आहे. दुसऱ्याने सांगितलं कथोरे साहेब निवडून नाही आले तर गुंडांच्या हातामध्ये सत्ता जाईल. तिसऱ्याने सांगितलं कथोरे साहेब जर निवडून आले नाही तर बिल्डर इथं कोणी ठिकाणावर राहणार नाही. असे 4-5 उदाहरणं त्यांनी अशी दिली आणि मग शेवटी त्यांनी सांगितलं की आमच्या बदलापूरला जर शांततेच्या मार्गाने चांगल्या विचारांतून घडवायचं असेल तर आम्हाला हम लोग को कुछ भी हो जावे किसन कथोरे चुनके आने मागताय, महायुती का उमेदवार चुनके आने मागताय. हे एका फौजीच्या रिटायर फौजीच्या तोंडातले शब्द मी तुम्हाला रात्रीचाच हा प्रसंग आहे. माझ्या भगिनींचे खऱ्या अर्थाने इज्जत ठेवण्याचं काम आमच्या तोंडातून कधी असे अपशब्द निघणार नाही. आमच्यावर संस्कार झालेत, माझ्या कार्यकर्त्यांच्यावर संस्कार झाले ते असले संस्कार नाही. आम्ही चांगल्या संस्कारातून घडलेली माणसं आहोत. ज्या भगिनी आमच्या सान्निध्यामध्ये असतात त्यांना आदरानेच आम्ही त्यांच्याशी बोलतो. त्यांना आदर हा कधी शिकवलेलाच नाही तर ते दुसऱ्याचा काय विचार करणार. आपण सगळे सुज्ञ आहात. 20 वर्षात तुमच्या आमदारावर असं कधी बोट कोणी दाखवलं नाही की कुठे टक्केवारी घेतले, कुठं वाईट मार्गाला गेले, कोणाला वाईट बोलले. सिंगल असा कुठला आरोप माझ्यावर असा करता आला नाही. तर ही यांची अवकाश आता माझ्याबद्दल काही जर बोलायला बघेल. मला मुरबाडला आज एका जयंत पाटलांच्या भाषणात आलं की त्यांच्या कोणाच्या दुसरा कोणीतरी बोललं आमदार साहेबांना शाळ घ्यायला भीती वाटते. त्यांना कळलंच नाही मी शाळ का घेत नाही. मी ज्या वेळेला शाळ घेत होतो रोज माझी गाडी शाळीमध्ये भरून येत होती. श्रीफळ आणि शाल एवढ्या यायच्या तर ठेवायला जागा नव्हती. त्याच्यापेक्षा मला त्याचं दुःख हे होतं माझ्या बरोबर असलेले 5, 7, 8, 10 कार्यकर्ते असतील, तो एखाद्या लग्नात जरी गेलो असेल तर तो मला एकट्याला शाल देत नव्हता, माझ्या बरोबर असलेल्या 4, 5, 7 जणांना शाल देत होता. एखाद्या कार्यक्रमात गेलो असेल तरी तर मला तो 4, 5, 10 लोकांना शाल द्यायला लागत होता. सर्वसामान्य माणसाला खड्ड्यामध्ये घालणं किंवा त्याला नुकसान आणणं हे आम्हाला पटलं नाही आणि मी त्या दिवसाशी निरोप घेतला की आपणच शाल घेतली नाही तर बरोबर या माणसाची कुठेतरी मदत होईल. चांगल्या विचारातून काही उपस्थित केलं आणि हे त्या दिवसापासून मी कधीही शाल घेत नाही. यांना माहितीच नाही, यांना शाली मिळतच नाही त्यामुळे तडपडतात का आम्हाला शाल मिळावं म्हणून. आता यांना शाल मिळेल ती शेवटचीच मिळेल. आणि काय अवस्था आहे त्याने दुसरं एक फार चांगलं उदाहरण दिलं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं साहब आपको मालूम नहीं या कितने लोग उम्मीदवार को पहचानते, या उम्मीदवार कितने लोगों को पहचानते. त्याने खूप चांगलं डायलॉग मारला त्यामध्ये. 4-5-6 गाड़ी का नंबर है ना आपका, उतने लोग भी उनको पहचानते नहीं. मलाच माहित नहीं कि माझ्या गाड़ीचा नंबर तो बोला साहब सबको मालूम है. 4-5-6 देखा तो बोले एमएलए साहब का गाड़ी, तो उतना ही पहचान बोला ये बदलापुर में नहीं तो इसको वोट कौन देगी. आणि हे खरं आहे. परवा सभा झाली कात्रप नाक्यावर, जेवढ्या लोकांना आणलं होतं ना अर्धे अधिक तर मुरबाडवरून पार्सल आणलं होतं आणि बाकी इथं पैसे देऊन घेतले होते. त्यांना जाताना मी ती क्लिप कधीतरी काल का आज पाहिली. त्या बहुतेकांना त्या पत्रकारांनी विचारलं उमेदवार कोण. कोणी सांगतो वाल्यामा, कोणी सांगतो प्रियंका, असे बरेच नाव, कोणी सांगता माहितीच नाही. त्याच्यामध्ये ज्यांना पैसे देऊन आणले होते ना ते पैसे देण्यासाठी पण भांडणं झाली. अशी माणसं आणून या बदलापूरचा विकास होणार आहे का. बदलापूरचा विकास करण्यासाठी यांना दुसरा जन्म घ्यावा लागेल. या जन्मात त्यांना बदलापूर कळणार नाही.
20 वर्ष ज्यांनी मला वाढवलंय त्या बदलापूरला कधीच वंचित ठेवणार नाही आणि तो तुमच्या आशेने मी इथे आलो. एक एक प्रकल्प आपण आणतोय. मगाशी आमच्या कार्यकर्त्यांनी काही प्रमुखांनी भाषणामध्ये पण सांगितलं. प्रियंका आपली दामले आपल्या त्यांनी खूप भाषणामध्ये चांगल्या पद्धतीचा मुद्दा दिला की बदलापूर एक वेगळ्या विचारातून घडतोय. आपण समृद्धी महामार्ग तर आपल्याला जॉईन करण्याचा आपण प्रयत्न केला. वडोदरा एक्सप्रेस हा आपण या राज्याचे दळणवळण मंत्री देशाचे आदरणीय गडकरी साहेब यांनी आपल्याला ही खऱ्या अर्थाने एक बदलापूरला वरदान दिलेलं आहे आणि वडोदरा एक्सप्रेस आपल्याला दिल्यामुळं खूप महत्वाचा टप्पा आपल्यासाठी झालेला आहे. 31 मार्चला टनेलचं काम पूर्ण होतंय. 25 जुलैला रस्ता सुरू होतोय. मोजून आपण 40 ते 45 मिनिटांमध्ये सीएसटीला पोहोचणार आहोत. रेल्वे स्टेशनवरून आपण जाताना 1 तास 20 मिनिटं लागतात. स्लो ट्रेनला 1 तास 40 मिनिटं लागतात. पण बाय रोड जायला आपल्याला 45-40 मिनिटांमध्ये आपण पोहोचणार आहोत. एवढा चांगली सुविधा आपल्याला त्या माध्यमातून. केवळ तिथं थांबत नाही आपण. आपल्याला स्टील फाट्याकडून जायचं असेल तर किमान 4 टप्पे आपल्याला ट्रॅफिकचे लागतात. एक नेवाळी, दुसरं काटई, तिसरा लोढा आणि चौथा शिळफाटा. 4 ठिकाणी तास 1.5 तास जवळजवळ ट्रॅफिकमध्ये जातोय. अशा वेळेला अडचण होते. 3-3.5 तास सीएसटीला जायला लागतात. नवीन आपण एक प्रकल्प घेतला आणि त्या प्रकल्पाला दिशा मिळाली, मंजुरी मिळाली. 10,800 कोटी रुपयाचा रस्ता आपण वाशी, तळोजा, मलंगडच्या पायथ्याशी, आनंदनगर MIDCच्या मागच्या बाजूने कात्रपकडून आपण परत वडोदरा एक्सप्रेसला जोडतोय. 8 लेनचा रस्ता आहे. 20 मिनिटांमध्ये आपण वाशीला पोहोचणार आहोत. शिलफाटा विसरून जाणार आहोत आपण. एक चांगले प्रकल्प आणण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. चांगल्या विचारातून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. वडोदरा एक्सप्रेस पूर्ण झाला. समृद्धी आपला पूर्ण होतोय. शिर्डीला जाणारा वर्ग खूप आपल्याकडचा आहे. मोजून 2 तासामध्ये आपण शिर्डीला पोहोचणार आहोत. 2.25 तास लागणार नाही वडोदरा एक्सप्रेस समृद्धी. गुजरातला जायचं असेल, दिल्लीला जायचं असेल तर माध्यम जे राहील ते बदलापूर राहील आणि त्याला खरी दिशा आपल्याला मिळेल. वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला काही कामं करायची आहेत. पाण्याचा प्रश्न आपल्या बदलापूरचा गंभीर होता. अजूनही काही चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आपण प्रयत्न केला. 5 जलकुंभ आपले आता डिसेंबर महिन्यात पूर्ण होतील. पण नवीन योजना सुद्धा आपली मंजूर झाली आणि तिचंही टेंडर निघालंय. ती योजना स्वतंत्र बदलापूरसाठी आपण योजना मंजूर करून घेतली. अंबरनाथला वेगळी केली. त्यामुळे स्वतंत्र योजना झाल्यामुळे बदलापूरच्या नागरिकांना चांगल्या प्रकारचं पाणी मिळण्याची संधी आपण सगळ्या माध्यमातून घेतलेली. भुयारी गटार योजनेत सुद्धा उर्वरित राहिलेल्या शहराची आपली मंजूर झाली. त्याच्या लवकर निवेदन निघतील आणि तो सुद्धा विषय मार्गी लागतोय. शहर पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचा करून टाकलेलं आहे आपण. कुठेही जाल तिथे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता असेल. आणि त्याचबरोबर खरा प्रश्न आपल्या समोर आहे विजेचा लपंडाव. आज शहराला लोड खूप मोठा कमी पडतोय. यासाठी आपण प्रयत्न केले वेगळे. आपण 5 एकर जागा टाटा कंपनीला देतोय. विकत जागा देतोय त्यांना आणि ती जागा दिल्यानंतर टाटा कंपनीने केवळ फक्त बदलापूरसाठी टाटाचा सप्लाय देण्याचा आपल्याला मान्यता दिली. या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी खास करून ती मान्यता दिली आणि बदलापूरकरांचा विजेचा लपंडाव हा आपला पूर्ण कायमचा बंद होईल. ही नवीन काही चांगल्या आणण्याच्या बरोबर आपल्याला ओव्हरब्रिजच्या अडचणी होत्या. एकाचं टेंडर निघालं 187 कोटीचं. त्याबरोबर दुसरं पण आपलं मिळतंय. पलीकडच्या बाजूने होप इंडिया पासून जो जाते तो सुद्धा पूर्ण होतो. त्याचबरोबर रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूला आपण शाटीजचा प्रकल्प ठाण्याच्या धर्तीवर करतो. एक चांगल्या विचाराचा तो शाटीजचा प्रकल्प जर झाला ट्रॅफिक पासून पूर्ण मुक्ती आपली होऊन जाते. आज नागरिकांना माझ्या रेल्वेत प्रवास करणारा खूप अडचणी निर्माण होतात. असे चांगले प्रकल्प घेत असताना कोणाच्याही डोक्यात हे कधी प्रकल्प नव्हते. ते प्रकल्प केवळ आणि केवळ आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामध्ये मार्गी लावण्यामध्ये आपण यशस्वी झालो आणि चांगल्या विचारातून बदलापूर घडवण्याचा प्रयत्न आपण करतो. केवळ तेच नाही
आमचे राजन घोरपडे यांनी आता भाषण केलं त्यातही त्यांनी सांगितलं आता रस्ते झालेत, पाण्याच्या व्यवस्था झाल्यात, भुयारी गटर झालेत. साहेब पुढचे प्रकल्प आम्हाला कोणते पाहिजे? मग एखादं स्टेडियम मोठं असावं, नाट्यगृह असावं, वेगवेगळ्या प्रकारच्या काही सुविधा असाव्यात. नाट्यगृहाला 10 कोटी रुपये दिले होते. बऱ्याच जणांच्या सुपीक डोक्यातून तिथं अडथळा आणला आणि नाट्यगृहाची जागा अजूनही हस्तांतरित झाली नाही. नाहक कुठेतरी आमच्या नागरिकांना जर काही अडचणी निर्माण करत असतील तर त्या थांबल्या पाहिजेत. आम्हाला आमच्या नागरिकांसाठी जे द्यायचं त्यासाठी मी कधीच मागे पडणार नाही. मागाल तेवढा निधी आपण या मतदारसंघामध्ये आणलेला आहे. आजपर्यंत कोणाची हिंमत नव्हती एवढा निधी आपल्या मतदारसंघात आणण्याची. आणि आजही तुम्हाला सांगतो, राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडून म्हणा किंवा जिल्हा नियोजन मंडळाकडून माझा कार्यकर्ता कामं जर मागत असेल तर त्यांना कामं मिळाली पाहिजेत. आणि त्यासाठी मी कधीच कोणाला विरोध केलेला नाही. पत्र घेऊन जातात, कामं घेऊन येतात आणि मी सांगतात का मी कामं आणली. अरे बाबा, त्याचा बाप दुसरा आहे, तू बाप का होतो? मी ती कामं आता 25 तारखेच्या नंतर रस्त्यावर आणल्याशिवाय ठेवणार नाही आणि मनापासून त्याच्या चौकशा केल्याशिवाय राहणार नाही. माझी विनंती आहे, टाईम पूर्ण होत आल्यामुळं आपल्याला या सभेमध्ये राहणाऱ्या सगळ्या माझ्या बहिणींना, माझ्या सर्व मतदारांना आव्हान करेल, आपण सगळ्यांनी 20 तारखेला सकाळी 7 वाजता प्रथम मतदान करण्यासाठी जावं. आणि पहिलं मत हे पहिल्या नंबरलाच माझं नाव आहे, माझं निशाणी आहे कमळ. त्या कमळ निशाणीवर बटन दाबून मला आशीर्वाद रूपी मतदान करावं हीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.